मॅच बघायला मिळेल. मैदानात फाईट करेल. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण श्री दुर्गा माता एकता 11 रोहिंजन आणि त्याला फाईट करेल जय हनुमान उत्तर शिव. बॅटिंग वाटायला आले पहिल्यांदा उत्तर शिवच्या. पहिलाच बॉल वर आक्रमण. आज मला वाटतं उत्तर शिव संघ ठरवूनच आलाय की प्रत्येक बॉलला उत्तर द्यायचं, गावाच्या नावाप्रमाणे काम करायचं आणि ठोकतोय षटकार. बॅट्समन सुशांत पाटील. पुन्हा एकदा हा देखील लाजवाब फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. चौकार. पहिल्याच 2 चेंडूमध्ये 10 रन वसूल केले सौरभ पाटीलच्या अगेन्स्ट. सुशांत पाटील पुन्हा एकदा हल्ला बोल केला. या बॉलवर पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन मिळेल. तिथेच एकावरच संतुष्ट व्हावं लागेल, समाधान व्यक्त करावं लागेल. या सिंगलवर सुरुवात चांगली करून दिली सुशांत पाटीलनं. पहिल्या 3 चेंडू गणित 11 धाबा आलेत. गुड स्टार्ट. सक्सेसफुल राहिला डे 1चं हिल स्टेशन गावदेवी तुर्भेसाडी. ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट थ्रो ऑन द स्टंप. 1 रन जरूर मिळेल इथे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. होय, हे करायचं असं जेव्हा गोलंदाजी चांगली होते तेव्हा सिंगल डबल, परंतु जेव्हा आपल्या झोन मध्ये चेंडू येतात तेव्हा त्याच्यावर आक्रमण करायचं. हे स्ट्रॅटर्जी आतापर्यंत उत्तर शिव संघानं जरूर अवलंबली आहे. मागील मॅच मध्ये 3 ओव्हरमध्ये त्यांनी रन चेस केले होते. हो, थोडेसा गुडघ्याचा वापर करून खेळायचा होता. हाईट फॅक्टरचा विचार पंचाने करावा लागला. 1 रन. गुड कमबॅक. गोलंदाज सौरभ पाटीलची स्तुती व्हायला हवी. धीरज पाटील यांचे इथे शुभागमन. खर तर रोहिंजन टीमचे करते धरते आणि म्हणून त्यांच्याकडे संभाळावं लागेल. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. जाऊया मैदानात. हा फटका देखील चांगला अगदी इनफिल्डच्या वरून. किती लाजवाब फटका. बॉल चाललाय डीप कव्हरला. 6 धावांसाठी. षटकारानं सुरुवात झाली होती. सौरभ पाटील महागडा ठरला. खरं तर आज या ओव्हरमध्ये टार्गेट केलं होतं फलंदाजांनी. 19 धावा या पहिल्या षटकामध्ये वसूल केलेत. गोलंदाजच्या मार्कवर चिनू पाटील. मागील मॅचचे हिरो अफलातून दमदार फलंदाजी जेवढी सुंदर तेवढे 2 षटक देखील अतिशय सुंदर पद्धतीने हाताळले होते. आता तेच चिनू पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. पहिलं षटक नावी राहिलं. बॅटिंग करत असताना जय हनुमान उत्तर शिव या संघाच्या या ओपनिंग ब्लास्टरच्या नावावर 19 धावा त्यांनी वसूल केलेत. चिनू पाटीलचं कमबॅक कसं राहील हे आता प्रेक्षकांना आवर्जून बघायचं आहे. पहिला बॉल लाईन चेक करत असताना पंच इशारा करताय इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर रन आणि अवांतर धावसंख्येमध्ये खात्यामध्ये 1 धाव एक्स्ट्रा जोडली जाईल. 2-0. 20 धावा आतापर्यंत नोंदवले गेलेत. संध्याकाळचं सत्र आहे. ठीक वाजले 4:30 आणि अंतिम सामन्याचं पहिलं सत्र सुरू आहे मैदानात. हा फुलटॉस होता. समोर खेळ आहेत. नॉट साईक एंडवरील फलंदाजानं स्वतःला वाचवलं परंतु ही बाउंड्री वाचू शकले नाही क्षेत्ररक्षक. बॉल सीमा पार. चौकार. चिनू पाटीलच्या अगेन्स्ट फुलटॉसला कन्वर्ट करून घेतलंय आणि बॉलला पाठवलाय डीप बॅकवर स्क्वेअर लेग सीमा पलीकडे. लगातार 2 बॉल 2 चौकार.
दोन चौकार आलेत. चेंडू रोखेल की सुशांत का स्पर्धेमध्ये पहिला फलंदाज ठरेल. ड्राईव्ह केल्या बॉलला फिल्डर आहेत पाठीमागे तैनात आहेत. प्रोटेक्शन दिलं जाईल. एक रन बनले दुसरे साठी. गुड रनिंग बनवतो. विकेट थ्रो देखील चांगला दूरवरून करायचा होता. 2 रन या बॉलवर येत आहेत. हळूहळू आपलं उद्दिष्ट गाठत असताना सध्या बॅटिंग करणारी टीम जय हनुमान तुर्भे. अगोदर आपण ज्यांचा खेळ अतिशय माफ करा गावदेवी तुर्भे ज्यांचा अतिशय सुंदर खेळ राहिला आणि आता जय हनुमान उत्तर शिवसंघ सध्या सुरुवात तरी तशीच आहे. कारण माहिती अपोजिशन्सला जी अगदी रोहिंजन टीम आहे ती देखील तेवढी स्ट्रॉंग आहे. स्लोअर वनचा वापर केला. चिनू पाटील यांच्याकडे अनुभव आहे. दुसऱ्यासाठी थोडीशी गडबड गोंधळ तिथे झाला आणि लगेच सिंगलला डबल मध्ये. महत्वाचे मॅच खेळता याचं भान ठेवावं लागेल. गडबड गोंधळ पेक्षा शांत डोक्यानं एकाच चांगल्या प्लॅनिंग न मैदानामध्ये कसं खेळता येईल याच्याकडे देखील फोकस करावा लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार होत असताना बॉलिंग ट्रॅकवर चिनू पाटील समोर आले आणि सरळ भिरकावले या चेंडूला. अगदी बॉल चाललाय सीमा पार. 1 more 6. मला वाटतं द्यावं लागेल. पंच बॉलची मागणी करतायत. दुसरं षटक जे सुरू आहे आणि रन फलकावर धावा आहेत ते आतापर्यंत 38 धावा आणि वैयक्तिक सुशांत पाटील 9 बॉल मध्ये 29 धावा केल्यात आपल्या टीम साठी. 18 क्रमांकाची जर्सी परिधान करून आलेला खेळाडू तर जणू काय विराट कोहलीच मैदानामध्ये आल्या अशी फलंदाजी करतायत. ताबडतोब फलंदाजी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्विच हिट साठी आणि सक्सेस लाभले स्विच हिट मध्ये आणि बॉल पाठवून दिलाय सीमा पार. 1 more 6. षटक संपलेत. सध्याचा करंट रन रेट पर ओव्हर मध्ये 22.00. 2 षटकामध्ये 44 धावांवर पोहोचलाय. जय हनुमान उत्तर शिवसंघ पहिल्यांदा बॅटिंग वाटायला आली आहे. भरपूर रन खर्च करतोय सध्या. रोहिंजन संघ थोडं धावांवर खर्च करण्याचं प्रमाण कमी करावं लागेल. थोडं थांबावं लागेल फलंदाजांना. परंतु वेल सेट झालेत उत्तर शिवसंघाचे दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स. वैयक्तिक विचार केला तर 35 धावांवर पोहोचलाय सुशांत पाटील. दहा चेंडू मध्ये 35 धावा केलेत आतापर्यंत सुशांत पाटीलने आणि हर्षदने केलेत. 2 बॉल मध्ये 7. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होणार असं वाटलं होतं की चिनू पाटील याही मॅच मध्ये कमबॅक करून देतील परंतु त्यामध्ये तेही अपयशी ठरले. या ओव्हर मध्ये जवळपास 25 धावा आल्या. वाईट ऍड करून गोलंदाजीसाठी आल्या. आता उत्सव पाटील मनोबल वाढवत आहेत गोलंदाजांचं. चांगला बॉल स्लोअर वन. हे करावं लागेल. गती परिवर्तन चेंज ऑफ स्पेस लेग बाय च्या स्वरूपाने रन आली. 45 बनले तर आतापर्यंत 45 पर्यंत जाऊन पोहोचला अवघ्या 13 चेंडूंमध्ये. सध्याचं प्लस पॉइंट हेच राहिले या पूर्ण सत्राचं पहिल्या की आतापर्यंत एकही निर्धाव चेंडू खेळा नाही उत्तर शिवच्या. परंतु यावेळेस यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल. फलंदाज बाद.
चला जोरदार टाळ्याने स्वागत करूया सुशांत पाटीलचं. काय बॅटिंग केली या खेळाडूने. 10 बॉल मध्ये 11 बॉल मध्ये 35 धावा केल्या आपल्या टीमसाठी. कारण या खेळामध्ये जो चांगला करतो त्याची स्तुती नक्कीच होते. आणि काय सुरुवात करून दिली. परंतु उत्सव पाटीलची त्याची स्तुती व्हायला हवी. जशी त्याला संधी मिळाली एक वेल सेट फलंदाजाला क्लीन बोल्ड बाल करणं हे सोपं काम नसतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. आणि म्हणतात ना आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कधीच बरं नसतं. फक्त मैदानामध्ये उतरल्यानंतर स्वतःला समजावताला पाहिजे यस आय कॅन डू इट. हे मी हे करू शकतो. जे पहिल्या 2 गोलंदाजांना जमलं नाही ते उत्सवने केलंय. मागील बॉलवर 45 वर पहिला खेळाडू गमावलाय. स्क्वेअर कट साठी जायचं होतं. पंच वळतायत आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा. खूप चांगले आज दिवसभरामध्ये पंचांची भूमिका रमेश म्हात्रे आणि त्यासोबत रतन मानेकर SP पॅनल हे पंच आपण बघता. चांगले अंपायरिंग आज दिवसभरामध्ये. हा दुसरा अवांतर चेंडू आहे या संपूर्ण इनिंग मधला. तर तिसरी एक्स्ट्रा रन कारण याच्या अगोदर चौथी एक्स्ट्रा म्हणावं लागेल कारण 2 LB आणि 2 वाईट अशा रन एक्स्ट्रा आलेत आतापर्यंत. वेगवान बॉल आदलला या चेंडूला. अपटी बार असाच मी म्हणेन उल्लेख करेन. आणि इथे डॉट बॉल भरपूर वेळानंतर बघायला मिळाला. प्रशांत पाटील मैदानामध्ये आला बॅटिंग साठी. पहिला निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. विकेट सोडली तर करतायत उत्सव पाटील. कम बॅक करतायत. रोहिंग्यांच्या दृष्टिकोनातून थोड्या धावा थांबलेत या षटकामध्ये. समोर खेळायचं होतं मिस्तामिंग या स्वतःच्या हातामध्ये झेल टिपण्याची संधी. यस कॉटन बॉल खेळाडू बाद. विकेट मिळाली. ब्रेक थ्रू लावले. 2 विकेट मिळालेत उत्सव पाटीलला आणि दोन्ही वेल सेट फलंदाज त्यांनी थांबवलेत. याच्या अगोदर सुशांत पाटील आणि आता प्रशांत पाटील हे 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. सलामीला आलेले हर्षद अजून मालसाक एनकडे राहतील आणि त्यासोबत मनोज पवार आता मैदानामध्ये बॅटिंग साठी मॅडी दाखल झालाय. उत्सव दमदार कामगिरी या ओव्हर मध्ये. 2 विकेट मिळालेत. आणखीन एक चांगला बॉल. ओव्हर हॅट्रिक. तिसरी सफलता मिळते या ओव्हर मध्ये उत्सव पाटीलला. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी केले. कमबॅक कसं असावं तर ते उत्सव पाटील सारखं गुड बॉलिंग. ओव्हर मध्ये खर्च झाले असा मी उल्लेख करेन. ऑन अ हॅट्रिक. येस एक बॉल बाकी आहे कारण एक व्हाईट बॉल आला होता. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. वय वर्ष 16 म्हणून क्रिकेटमध्ये म्हटलं जातं तुमचं वय वर्ष 16 असू दे अथवा 40 एज इज जस्ट नंबर. तुमच्या आत्मशक्तीला इथे महत्व दिलं जातं. बॉल हवेमध्ये फ्लाय होता परंतु खूप दूरवर आहेत फिल्डर. दुसऱ्या साडी निघालेत. हरकत नाही. 2 रन इथं पूर्ण होत आहेत. मस्त कमबॅक केलं या षटकामध्ये. पाहता पाहता आता मैदानामध्ये 3 षटकं संपली. पहिल्या 2 षटकामध्ये 44 बोर्डवर होत्या आणि आता रन फलकावर धावा आहेत त्या 48 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. चैतन्येश्वर क्रिकेट संघाच्या वतीने तुमचं स्वागत आहे. वैभव पाण्याचा इशारा केला होता आणि पाणी त्यांनी खऱ्या अर्थाने नकार दिला की आवश्यकता नाही आहे. परंतु विशाल, मला एका कवीची खऱ्या अर्थाने बघा पाण्याबद्दल एका कवितेची आठवण होते की नाही होटावर साहे डौला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे देरी आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कुणी, देरी आभाला दे पाणी, देरी आभाला दे पाणी. बघा पाण्याला किती वैभव महत्व आहे. क्या बात है, जल है तो कल है. मैदानामध्ये आपण जाऊया. पुन्हा एकदा आले चिनू पाटील. रनवे मध्ये थोडंसं अडथळा पंच आम्हाला डेड बॉलचा इशारा करत असताना मैदानामध्ये सध्या फलंदाजी करत असताना विराज पाटील आणि त्यासोबत सलामीला आलेला हर्षद अजुरी मैदानामध्ये. हर्षद पाटील आपला स्थळ त्याने टिकवून ठेवलाय. भरपूर अपील तिथे झाली, लाऊडली अपील आणि फिंगर पंचांचं आकाशाकडे. विकेटची पतन यष्टांच्या पाठीमागे. कॉट बिहाइंड द विकेट फलंदाज बाद. जर्सी पाहतो वैभव. बघा 18, 45 आणि 10 नंबरची जर्सी आपल्याला सर्वाधिक बघायला मिळतात. परंतु यापूर्वी या 3 जर्सीनी विशाल जर विचार केला ना, भारतामध्ये एवढी लोकप्रियता मिळवली ना, 10 नंबरच्या जर्सीने तर जगावर राज्य केलं. क्रिकेटचं भगवान ज्यांना होण्याचं भाग्य लाभलं खऱ्या अर्थाने. परंतु अशा 3 जर्सी आता भारत देशाच्या दृष्टिकोनातून यापुढे यदा कदाचित एवढी लोकप्रियता लाभलेल्या अशा जर्सी आपल्याला यदा कदाचित बघायला मिळणार नाही. O2 वैभव. नक्कीच. महागुरु थोड्या दिवसा अगोदर पत्रकार परिषदेला सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी सरांनी सांगितलं की आपण आपल्या जीवनामध्ये जी बॅट आहे, ज्या बॅटनं आपल्याला लोकप्रियता दिली तिचा सन्मान केला पाहिजे. ज्या किटनं आपल्या संपूर्ण शरीराचं प्रोटेक्शन केलं त्या किटचा आपण सन्मान केला पाहिजे. ते म्हणतात की माझ्या सरांनी ही गोष्ट मला शिकवली, त्यामुळे माझ्या जीवनात मी कधीच बॅट फेकली नाही किंवा माझ्या किटचा अपमान होईल असं कार्य मी केलं नाही. आणि त्यांनी नवीन युवा तरुण खेळाडूंना संदेश दिला हे तुम्हीही केलं पाहिजे, कारण ज्या खेळानं ओळख तुम्हाला दिली त्याचा सन्मान तुम्हाला करता आला पाहिजे. आणि हा फटका सजलाय, इथे फटका जरूर फसलाय. फिल्डर बॉल खाली टिपतील झेल. चिनू पाटील आता मागे वळून बघणाऱ्यापैकी नाही आहेत, कारण जे इम्पॉर्टंट विकेट होते वेल साईड फलंदाज होते ते बाद झालेत. आता अपकमिंग नवीन जे खेळाडू आहेत ते फ्रेश मैदानामध्ये आलेत. एज अँड टेक अँड इथपर्यंत आवाज पोहोचला आणि होय पंचांचं बोट आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक विकेट. संपन्न झाले जरूर, परंतु ऑन हॅट्रिक पण आहेत. हॅट्रिक बॉल चिनू पाटील इथे मैदानात फेकतील. न्यू लेफ्टी बॅट्समन मैदानामध्ये. एकूण विकेट आतापर्यंत गेले 6. धीरज चौधरी आता हा खेळाडू मैदानात लेफ्टी आहे, त्यासाठी चिनू पाटील एंड देखील चेंज केले. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आतापर्यंत झालेली गोलंदाजी
म्हणतात ना की कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है. पहिल्या 2 षटकामध्ये जरूर रन खर्च झाल्या, परंतु तदनंतर त्याचं रूपांतर विकेटनं घेऊन डॉट बॉलनं घेऊन ते कुठेतरी रिकव्हर केलंय गोलंदाजी करत असताना. हा फुलटॉस बॉल विचार केला पंचांनी, परंतु आनंद उत्सव साजरा करण्यापेक्षा सध्या पंचांकडे पाहण्याची वेळ आली, कारण पंचांनी या बॉलला दंडित घोषित केलाय. बीमर नो बॉल. अपकमिंग बॉल असे फ्री हिट. या बॉलवर 9 ची 1 रन, त्यासोबत फलंदाजीच्या कोट्यामध्ये देखील 1 रन, अशा 2 धावा एकूण वाढतील ऑन बोर्डवर. टोटल बोर्डवर झालेत आता अर्धशतक पूर्ण झालाय. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान उत्तर शिवसंघाचं 51 धावा फलकावर लागलेत. 2 ओव्हरमध्ये 44 होत्या. जे श्रेष्ठ खेळामध्ये रंगत आहे, म्हणून तर हा खेळाचे आपण तुम्ही आम्ही दिवाणे आहोत. पाठीमागे बॅकअप दिला, तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. बऱ्याच क्रिया एकाच चेंडूवर झाल्या. 1 रन इथे पूर्ण झाली, एज लागली, तेच पंच सांगतायत. बॅट्समनच्या कोट्यामध्ये रन जोडले जाईल. विराज पाटीलच्या हे षटक प्रगती पथावर आहे. थोडसा आगाबेगा प्रयत्न छेडखाली करायची होती बॉल सोबत, आणि ते एक चेंडू अजूनही शिल्लक असावा पंच. एक वाईड आणि एक नो, त्यामुळे अजून एक बॉल मैदानात फेकला जाईल. रन फलकावर धाव आहेत त्या टोटल 51 वर 52, कारण याच्या अगोदर 1 रन आली होती. यस, डॉट बॉल आलाय अंतिम. 4 षटकं आता मैदानामध्ये संपली आणि खूप चांगलं कमबॅक. पाठीमागे वळून बघितलंय. रन फलकावर धावा लागलेत त्या टोटल आता 52 रन, 52 धावा. मागुरू चर्चा होत होती, आपण चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप बघितली. डी गुकेश जो चॅम्पियन बनला, भारताचं प्रतिनिधित्व केलं. भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. आजपर्यंत जे इतर खेळाडूने केलं नाही ते डी गुकेशने केलं, कारण जो जेव्हा त्याच्या प्लॅटफॉर्म चेअर मधून उठला तेव्हा सगळे अगदी शतरंजच्या ज्या आपण ज्याला सोंगट्या म्हणतो आपल्या मराठी साधे भाषेमध्ये, आणि ते संपूर्ण चेसचा संपूर्ण त्याने वेल सेट केला. नंतर ज्या चेअरवरून उठला ती चेअर व्यवस्थित ठेवली, पाया पडला, आणि भारतीय संस्कार काय आहेत, भारतीय संस्कृती काय आहे ही त्याने तिथे दाखवली. आदर्श असतं. खेळाडूंकडून काय घ्यावा, खेळाडूंकडून त्यांचे गुण घ्यावे, त्यांचा आदर्श घ्यावा, ते काय करतायत मैदानामध्ये हे नॉलेज घ्यावं. अंतिम षटक फेकलं जाणार आहे. मागील षटक बघितलं चिनू पाटीलचं, 4 धावा देत असताना 3 विकेट्स घेतले. त्याच्या अगोदर उत्सव पाटीलनं देखील 4 धावा देत असताना 3 विकेट घेतल्या. चिनू पाटीलचं त्याच्या अगोदरचं षटक, अर्थात दुसरं पॉवर प्लेचं 25चं होतं. गुड कमबॅक. कमी गतीचा हा बाउन्सर चेंडू अटेम्प्ट केला, पंच वळताय. यस, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. केतन पाटील बॉलिंगसाठी त्याला प्राचारण करण्यात आलंय. 52 वर संघ आहे, 53 वर सध्या संघ आहे. व्हाईट पकडून एक ऍड करून 53 वर 6 चेंडू बाकी आहेत. या 6 चेंडूवर जो चांगलं करेल, मी म्हणेन जर गोलंदाजी करत असताना रोहिंटन सफर राहिला तर कंट्रोल मध्ये राहतील या धाबा, आणि जर बॅटिंग करत असताना 1-2 चांगले फटके आले, मिस अंडरस्टँडिंग, धाव घेण्याचा प्रयत्न इथे नडला आणि खेळाडू झाले तर इथे रन आउट. उत्तर शिवसंघानं पहिल्या 2 षटकामध्ये धारण केलं होतं, तोच संघ आता फलंदाजी करतोय.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पहिल्या 12 बॉलमध्ये जवळपास 44 आल्या होत्या आणि तदनंतरचे जवळपास 13 बॉल आतापर्यंत बघितलं तर मागील 13 बॉलमध्ये जवळपास 10 रन आलेत. हे क्रिकेट आहे, इथे परिवर्तन म्हणून तर म्हटलं जातं ना, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. एखादी गोष्ट एखाद्या जागी आली तर ती पहिली गोष्ट बदलून जाते आणि हे चित्र मैदानामध्ये प्रार केलाय. जरूर पाठीमागे फिल्डर आहेत. लॉंग ऑनला बॉल चाललाय, एका टप्प्याने चेंडू कव्हर केलाय, अडवलाय, 1 रन इथे पूर्ण केले जाईल. हळूहळू आता संत गतीने संगम पहिला वेगानं प्रवास झाला. आता असं वाटतंय की पहिल्यांदा प्रवास करताना एक्सप्रेस वे पकडला आणि आता अचानक लोकल रस्ता सापडलाय आणि त्यामध्ये खड्डे आहेत. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. बाउन्सर पुन्हा एकदा, परंतु यावेळेस लॉंग ऑन मध्ये झेल खूप सुंदर अतिशय चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलाय. फलंदाज बाद. एक तुम्हाला आता तुमचा डायलॉग तुम्हालाच रिपीट करतोय मी. हे गीत जेव्हा लावलं जयेश गाळ्यातले गाळ्यात हसत होता. तुम्ही नेहमी म्हणता ना चर्चा निश्चित स्वरूपात होणार. ड्राईव्ह केलाय बॉलला, बॉल चाललाय मिड ऑन कडे, स्वतः गोलंदाज पोहोचलाय. 1 रन इथे. आतापर्यंत 8 विकेट गमावले गेलेत. धावसंख्या फलकावर धावा आहे त्या टोटल 56. तर वैभव खऱ्या अर्थाने 56. जयेश मन ही मन में हंस रहे. एक कारण हो सकता है कि जब दिल की बात मन में होती है और मन की बात दिल में होती है तो हमेशा जुबा पर आती है. बिल्कुल ये दिल की बात थी जयेश के, बिल्कुल मेरे हिसाब से. शॉट अँड पुल, टायमिंग आणि ताकद, जाता जाता नजाकत, बॉल सीमा पार षटकार. सत्र संपलंय. बघू शकता पहिल्या 2 ओव्हरमध्ये जवळपास 44 आले होत्या, परंतु नंतरचे 17 बॉल 21 षटकार किंवा चौकार आला नव्हता. इतक्या चांगल्या पद्धतीनं या कंट्रोल केल्या रोहिंजन धावा. टोटल बोर्डवर लागलेत 62 धावा निखिल निखिल म्हात्रे यांच्या शुभास्ते खऱ्या अर्थाने आज चैतन्येश्वर क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन करून या स्पर्धेला आपल्याला योगदान दिलं. मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे की लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, असे मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे आमचे समालोचक मित्र साई पाटील तुर्भे, अतिशय चांगल्या प्रकारे आपण योगदान दिलं त्याबद्दल आपला चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी यांच्या वतीने जाहीररित्या इथे गौरव केला जात आहे.
हॅलो, थँक्यू महागुरु आणि थँक्यू वैभव भोपी यांचा आवाज आज पूर्ण दिवसभर आपण ऐकला. खरं तर पूर्णतः सूत्रसंचालनाची जबाबदारी आणि उद्घाटन समारंभ सोहळा या सर्व गोष्टी प्रामुख्यानं ज्यांनी हाताळल्या आपल्या सर्वांचे महागुरु MD गडगे सर. आज मात्र आपल्यापासून आता रजा घेत असताना तसेच आज दिवसभर ज्यांचा आपण आवाज ऐकला ते आमचे साथी समालोचक मित्र हरिग्रामचे वैभवजी भोपी यांचा आपण भारग्रस्त आवाज पूर्ण दिवसभर ऐकला. उद्याच्या दिवसासाठी त्यांना देखील शुभेच्छा. तुर्तात आज ते देखील आपल्यापासून रजा घेतात. जाऊया मॅचच्या दिशेनं. आजच्या दिवसातील अंतिम सत्र आपण पाहतोय कारण की प्रत्येक सामना 5 षटकांचा आणि एका दिवसामध्ये 2 संघ क्वालिफाय होतील ही मात्र सुरुवातीला सूचना आमच्या आयोजनकर्त्यांनी दिली होती. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज राईट अप ओव्हर द विकेटनं सुशांत. पहिल्याच बॉलवरती मात्र सुशांतला आसमान दाखवला. टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर चिनू पाटील कडनं. आता मॅचला खऱ्या अर्थानं रोमांच आहे. मॅचला मजा आहे कारण की सौरभ पाटीलच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवर षटकार आला होता आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना रोहिंजन संघाकडनं देखील चिनू पाटीलकडनं हा दमदार षटकार आला. आगाज दमदार झालाय. चांगला चेंडू सन्मान दिला. कार्पेटचा सहारा चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेसाठी धाडस करू शकले नाही दोन्ही फलंदाज. बचेंगे तो और भी लढेंगे कारण की त्यांना माहित आहे सिर सलामत तो पगडी 50 शेवटपर्यंत जर विकेट टेकवला तर सामना मी फिनिश करू शकतो. हा आत्मविश्वास चिनू पाटीलनं दाखवला आणि एका धावेवरती समाधान मानलं आणि एकंदरीत धावपळकावरती आता 7 आपल्याला पाहायला मिळतात. सुशांत वन्स अगेन चांगला चेंडू अप्रतिम फटका. अगदी बैठक घुटना टेकवला होता आणि त्यानंतरचा हा दर्जेदार चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला फलंदाज मयूर पाटील कडनं. फटका खेळण्याचा प्रयत्न मयूरचा सक्सेस करू राहिला. मागच्या मॅच मध्ये एकही चेंडू त्याला खेळायला मिळाला नव्हता. रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला होता परंतु या मॅच मध्ये त्याचा कारनामा आपल्याला पाहायला मिळतो. माझ्यामध्ये कौशल्य आहे, माझ्यामध्ये दमकम आहे आणि ते दाखवून देत असताना मयूर पाटील मैदानाच्या आतमध्ये. अनुमान उत्तर शिवनं केली होती तीच सुरुवात मात्र आता टीम श्री दुर्गा माता एकता 11 रोहिंजन कडनं पाहायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू स्क्वेअर कटचा हा फटका. क्षेत्ररक्षक देखील आहेत. चांगली फिल्डिंग देखील आपण पाहतोय. पॉइंट कव्हरला एक धाव तिथे रोखू शकणार नाहीत. एका धावेच्या मदतीनं धावफलक 16 ह्या कड्यावरती. अतिशय चांगला कॅमेरा वर्क आणि तितकंच चांगलं टेक्निशियन टीम मेंबर्स आमचे अंकित आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये एकही चेंडू फेस न करता रनआउट झाला होता मयूर पाटील. मात्र ह्या मॅचमध्ये त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न तो जरूर करतोय. सुशांत पाटील वन्स अगेन. आता मात्र राऊंड द विकेटनं फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, पाहत राहतील कारण की चेंडू निघून जाईल. तो सीमा पार. अंतिम बॉलवरती देखील आलाय तो दमदार चौकार आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या 20 या आकड्यावरती. यालाच म्हणतात की ईट का जवाब पत्तर से 19 आल्या होत्या पहिल्या षटकात जेव्हा क्षेत्ररक्षण करत होता रोहिंजन संघ. परंतु पलटवार त्यांच्याकडनं आपण पाहू शकाल. तब्बल पहिल्या षटकात त्यांनी 20 एकवटल्यात आणि लक्ष त्यांच्या समोर आहे ते 63 धावसंख्येचं. अगदी मॅचचं विश्लेषण आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. ज्या प्रकारे 2 षटकामध्ये दमदार सुरुवात होती जर्मन उत्तर शिवची, त्याला प्रत्युत्तर देत असताना तोडीस तोड खरं तर रोहिंजन संघ आपण पाहतोय. 19चं प्रत्युत्तर 20 न दिलंय परंतु त्यानंतर आलेख चढता होता तो उत्तर शिव संघाचा. परंतु त्यानंतर जो कमबॅक राहिला रोहिंजन टीमचा, सलग त्यांनी विकेट मात्र एकवटल्या आणि एकंदरीत प्रतिस्पर्धी संघाला पिछाडीवरती आणण्याचं काम केलं. आणि जे टार्गेट असं वाटलं होतं की 75 पाहायला मिळेल
परंतु त्यावरती अंकुश लावला आणि 62 धावसंख्येवरती उत्तर शिवसंघाला रोखलं आणि आता विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना पहिल्या षटकात तर दमदार सुरुवात राहिली आहे ती टीम एकता 11 रोहिंजनची. मात्र अजूनही लक्ष कंप्लीट झालं नाही, अजूनही कडतर प्रवास इथनं पूर्ण करावा लागेल. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट केली जाईल, अगदी चिक्कीत सिंगल. कारण की शॉट मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता, सचिन पाटील त्या ठिकाणी होते. चेंडू उचलून त्यांनी फील्ड केला. गोलंदाजीमध्ये प्रशांत पाटीलला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव खर्च झाली आहे. 21-21 वरती आता रोहिंजन संघ पोहोचलाय. मागच्या मॅच मध्ये 4थं षटक प्रशांत पाटील, अंतिम षटक. हॅलो, अंतिम षटक. हॅलो, परंतु ह्या मॅच मध्ये प्रमोट केलं जातंय गोलंदाजाला. इथे पंचांकडे लाऊट अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन, मोठा धक्का. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती जयमान उत्तर शिवला, तो ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला. चिनू पाटीलला परतावा लागेल. धक्का क्रमांक 1, चिनू पाटील बॅक टू द डगआउट. छोटे डान्सर देखील आलेत, फोकस करा त्यांच्यावरती, एन्जॉयमेंट आहे. प्रत्येकांना हौशी नवशी प्रेक्षक असतात स्पर्धा भरवल्यानंतर. गमती जमती होत असतात. यस, आमचे धीरज पाटील देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. कॉम्बॉक्सच्या समोर आहेत, विनंती असेल यावरती. आपण चांगले क्रिकेटर आहेत, समालोचक देखील राहिलेत. आधीमध्ये जेव्हा जेव्हा गरज भासते तेव्हा तेव्हा ते निश्चित समालोचन देखील करताना पाहायला मिळत आहेत. ॲज अ कॅप्टन म्हणून देखील त्यांनी भूमिका बजावली आहे. एक चांगले ऑर्गनायझर देखील आहेत, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि आता सध्या मार्गदर्शन करतात आपल्या टीमला. यस, गरजेच्या आहेत या गोष्टी. पाठबळ संघाला खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपला संघ मैदानात उतरतो तेव्हा त्यांचे चाहते समर्थक जेव्हा येतात ना, तेव्हा संघाला देखील एक वेगळा आनंद प्राप्त होतो. परंतु आता मात्र इथं दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज तुषारकडनं पहिला चेंडू डॉट आला होता, परंतु त्यानंतर स्वतःला सावरलं आणि एक दर्जेदार षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. हा षटकार फुलटॉस लेनचा हा चेंडू होता. शॉट अगदी लोअर फुलटॉस होता आणि तो फुल करत असताना हा दमदार षटकार दाखवला आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या 27-27 या कडेवरती. इथे देखील फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यावरती चेंडू ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. पाच चेंडू समाप्त झालेत आणि आता धावफलक जाऊन विसावले ते 31 या कडेवरती. ज्या वेगानं त्यांना धावा बनवायच्या आहेत तो वेग मात्र राखण्याचा प्रयत्न आणि सफल देखील झालेत. श्री दुर्गा माता एकता 11 रोहिंजन संघ आपण पाहतोय या मॅच मध्ये पूर्णतः वर्चस्व गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु ते सक्षम होईल की नाही पाहावं लागेल. दर्जेदार षटकार, क्या बात आहे, ताकद दाखवली. अगदी ज्याप्रमाणे ज्या यष्टीचा तो खेळाडू आहे पूर्णतः त्याची ओळख त्यानं मैदानावरती पटवून दिली आणि चेंडूला जणू काय फेकून दिलंय. ते लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार, ह्यूज हिट षटकार. ज्याप्रमाणे गीत आहे न भूतो न भविष्यती असा आमचा राजा छत्रपती शिवराय
या अगोदर कधी घडला नाही आणि ह्या पुढेही घडणार नाही अशा प्रकारचा लोकहितार्थ जगणारा शिव कल्याणकारी राजा, अर्थातच त्या राजाचं गुणगौरव गीत आपण ऐकलं ना. बॅक टू क्रिकेट मॅच, अगदी हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय, कारण की धावसंख्या 37, प्रत्युत्तर चांगलं दिलंय, कारण की 2 षटकामध्ये 44 जयवंतमान उत्तर शिवनं बनवले होते, 37 रोहिंजननं देखील बनवले आहेत. परंतु जी वापसी टीम रोहिंजननं केली होती ती वापसी केली जाईल का टीम उत्तर शिवकडनं? फटका तर चांगला सजवला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि चांगला झेल प्राप्त केलाय आणि या झेलनं खेळ संपलाय तो मयूर पाटीलचा. नाही, परंतु ज्या प्रकारची तुम्ही व्यावसायिक क्षेत्रामध्ये जी उडी घेतली आहे, अर्थातच कॅम्प्स ड्रीम्स कॅम्प, यस, सध्याच्या घडीला सर्वत्र प्रचलित आहे. आमचे मित्र देखील त्या दिवशी चर्चा करत होते, जरूर आम्ही भेट देऊ. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सौरभ पाटील मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजानं पहिल्याच बॉलवरती यश प्राप्त केलंय, परंतु ते आनंद जास्त काळ टिकणार नाही आहे, कारण की त्याच्यावरती मात्र एक षटकार टोकलाय आणि धावसंख्या पुढे नेण्याचं काम केलंय. तब्बल धावसंख्या धावफलकावरती 43 धावा, 43. आवश्यकता आहे ते आता फक्त 20 धावसंख्येची, कारण की 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लक्ष्य 63चं गाठायचं होतं 5 षटकामध्ये, परंतु 3 षटकामध्ये पूर्णतः ड्रायव्हिंग सीटला आपण पाहतोय ते एकता 11 रोहिंजन टीमला. चांगला चेंडू होता, जरूर लेफ्ट केलं ते सौरभनं, कारण की दूरवरती होतं. ज्याप्रमाणे रूम क्रिएट केलं होतं सौरभ पाटीलनं ते पाहता त्याच्यासाठी हा चेंडू खेळणं थोडंसं कठीण होतं आणि चेंडू जाऊ दिला, अन्यथा कदाचित धोका निर्माण होऊ शकला असता फटका खेचत असताना. इथे मात्र फटका हवेमध्ये आहे, चेंडू क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय, चुकी होणार नाही. 1 मोर विकेट आणि महत्वाची सफलता आहे. सौरभ पाटीलला परतावं लागेल. सामना लवकर फिनिश करण्याचा सौरभ पाटीलचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसला आणि धक्का 3रा लागलाय. आघाडीचे आता 3 फलंदाज बाद झालेत. सुरुवातीचे दोन्ही जर ओपनर्स आपण पाहिले, चिनू पाटील बाद झाले, त्यानंतर मयूर पाटील देखील तंबूच्या आश्रयाला परतला आणि आता षटकार टोकल्यानंतर सौरभ पाटील देखील बाद झालाय. षटक क्रमांक 3 आणि या षटकामध्ये प्रयत्न सुशांत पाटीलचा खूप चांगला राहिला. 2 विकेट आतापर्यंत त्यानं कंप्लीट केलेत. एक षटकार त्याच्या विरोधात जरूर आला, परंतु आपल्या संघाला अजूनही या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. नवीन फलंदाज केतन पाटील. 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. या षटकातील चेंडू समाप्त झाले 4, म्हणजे निर्धारित जर आपण चेंडू पाहिले तर 14 चेंडू आणि 20 धावसंख्येचं इक्वेशन आता सध्या स्थितीला शिल्लक राहिलंय. या स्पर्धेमध्ये सलग 3 चेंडू 3 चौकार हा कारनामा करणारा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या मॅच मध्ये सलग 3 चेंडू आणि 3 चौकार हा कारनामा त्यानं केला होता आणि मागच्या मॅच मध्ये जी खेळी त्यानं साकारली होती जणू काही तिथनच खेळीला सुरुवात केली आहे. अगदी डगआउट मधनं सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि येता क्षणी पहिल्याच चेंडूवरती त्यानं मात्र षटकार टोकला. डाऊन दी ग्राउंड हा देखणा षटकार केतन पाटील कडनं. आणि या स्पर्धेतील हा 51वा षटकार तो केतन पाटीलच्या बॅट मधनं आपण पाहतोय. इत्याभूत माहिती देत असताना आमचे अंकित पाटील आणि 50वा षटकार आला होता तो सौरभ पाटीलच्या बॅट मधनं आला होता. हा लेखाजोखा ह्या स्पर्धेचा सातत्यानं आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. खरं तर जेव्हा आम्ही समालोचन करतो ना तेव्हा आमचे जे लाईव्ह अपडेटर्स असतात आणि आमचे गुणसंख्या लेखक असतात आमचं अर्ध काम सोपं त्यांच्या माध्यमातून होतं. कारण की इक्वेशन असेल त्यानंतर ज्या प्रकारचे रेकॉर्ड्स ते आम्हाला सांगतात आणि त्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. म्हणजे जर आमच्या साथीनं
त्यांचं कार्य चांगलं असलं तर इत्याभूत माहिती आम्ही प्रेक्षकापर्यंत पोहोचू शकतो, यात शंका नाही आहे. स्क्रीनवरती इक्वेशन आपण पाहू शकाल. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. 14 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. 12 मध्ये आता 14 बनवायच्या आहेत. लक्ष आता फारसं कठीण नाही आहे, परंतु क्रिकेट आहे. कधी कधी 6 मध्ये 1 देखील बनत नाही, तर कधी कधी 6 मध्ये 36 देखील बनतात. हा क्रिकेटचा इतिहास आहे. ही अनिश्चितता आहे क्रिकेटमध्ये आणि हे चमत्कार आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर असेल या स्पर्धेमध्ये. ही नियमावली सुरुवातीलाच आम्ही सांगितली होती. 12 चेंडू आणि 14चं समीकरण उरलंय. गोलंदाजीमध्ये कनिष पवार, याच्यावरती मात्र दारोमदार असेल तो जळमळ उत्तर शिवसंघाचा. कनिष पवार मैदानाच्या आतमध्ये राईट आर्म राऊंड द विकेटनं पहिला चेंडू उचली तर जरूर होती. पंच करण्याचा प्रयत्न तो फलंदाज तुषारचा. डॉट चेंडून सुरुवात कनिषची आपण पाहतोय. शेवटपर्यंत संघर्ष हा गरजेचा आहे. जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत प्रत्येक संघानं प्रत्येक खेळाडूनं संघर्ष केला पाहिजे. चांगला चेंडू ज्या प्रकारची वापसी टीम रोहिंजननं केली होती तो प्रयत्न आता जळमळ उत्तर शिवसंघ देखील करत असताना लढवय्या संघ आहे. कारण की दोन्ही संघांचा विचार केला तर 2 बलाढ्य संघ आहेत आणि 2 संघ एकमेकांसमोर झुंजत आहेत विजयासाठी. कारण की नॉकआउटमध्ये आपण पाहतो नेहमीच ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर प्रत्येक सामना हा नॉकआउटचा असतो. प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला सर्वस्व अर्पण करावं लागतं विजयासाठी. आणि या स्पर्धेमध्ये आव्हान जर कायम आपलं राखायचं असेल, आपलं स्थान कायम निश्चित करायचं असेल तर त्यासाठी विजयश्री हा महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथे फटका तर चांगला आहे. 2 चेंडू डॉट आले, परंतु त्यानंतरचा हा षटकार त्याची भरपाई करून देतोय. कारण की ह्या 6नं मात्र आता संघ विजयाच्या आणखीन समीप आलाय. कारण की ह्या 6च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले ते 55 आकड्यावरती. आता आवश्यकता 8 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू. म्हणजे रन बॉल समीकरण आलंय. 9 चेंडू आणि फक्त 8 धावसंख्येची आवश्यकता. सामना लवकर फिनिश करण्याचा इरादा मनसुबा आपण पाहतोय तो टीम रोहिंजनचा देखील. कनिष पुढील चेंडू. इथे देखील फटका लाजवाब आहे. एका टप्प्यावरती चेंडू जाईल तो गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. चौकार. जे षटकार टोकत सामना जर फिनिश केला तर अक्षय पाटील यांच्याकडनं 1000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. ह्या अगोदर आकाश पाटील ऋत्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडनं देखील टीमसाठी 2000 रुपये आपण पाहिलं होतं पहिल्या मॅच मध्ये. षटकार टोकत सामना फिनिश केला तर कॅश प्राइज देखील कमवू शकतो फलंदाज. इथे मात्र अपरकटचा काहीसा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता तुषारला माघारी यावं लागेल. 1 धाव आता तुषार आणि संघाच्या खात्यामध्ये जोडण्यात येईल. आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक 60 याकडे वरती 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि चेंडू 6 शेष, अर्थात 1 षटक शिल्लक आहे. म्हणजे अंतिम षटक आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू मात्र हातात. उद्या जे 8 संघ असणार आहे पहिला सामना तो आदई आणि त्यांच्या विरोधात नावाळी संघ असेल दहिसर विभागातील. त्यानंतर तलोजा मजकूर त्यांच्या विरोधात नेवाळी अर्थात तेंबोडे विभागातील नेवाळी संघ असेल. त्यानंतर मोरबे त्यांच्या विरोधात धाकटी धुई.
त्यानंतर संग्राम 11 नितलास आणि त्यांच्या विरोधात संघ असेल तो उत्तर शिवसंघ असेल. असे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आमचा आवाज जर ऐकला असेल तर उद्या वेळेत आपण उपस्थित राहायचं आहे. ठीक 9 वाजता पहिल्या मॅचची सुरुवात होणार आहे आणि षटकारानं सामना फिनिश केलाय आणि जे कॅश प्राइज अक्षय पाटील यांनी अनाउन्समेंट केलं होतं ते जरूर कमावलंय. अर्थातच केतन पाटीलनं आज केतन पाटीलनं दमदार कार्य केलं. 2 षटकार त्यांना ठोकले. अप्रतिम आजचा दिवस हा संपन्न झाला. खरं तर दिवस गाजवला. सुरुवातीला गावदेवी तुर्बे जो पहिला संघ ठरला सुपर 8 मध्ये दाखल होणारा. त्यानंतर श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजन संघ या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये दाखल झालाय. तर केतन यायचं आहे आपण. 1000 रुपयाचा कॅश प्राइज तुझ्यासाठी जमा झाला आहे. तर अक्षय पाटील यांच्याकडनं ते कॅश प्राइज देण्यात आला आहे आणि उत्सव ह्याच्यासाठी धीरज पाटील यांच्याकडनं 300 रुपयाचा